मालवणमध्ये झालेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबतच्या घटनेनंतर आता सत्ताधारी पक्षातले महत्त्वाचे नेते माफीनामा मागताना पाहायला मिळतात। तर त्यातच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी सुद्धा माफी मागितली आणि दिलगिरी व्यक्त केल्याची चर्चा जी सुरू झालेली आहे। सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर स्वागत आहे तुमचं पुढारीमध्ये। सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आणि त्याच्यानंतर त्यांनी सुद्धा आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जे प्रकरण झालं आणि त्यांच्या हातानेच हे उद्घाटन झालं, ती माफी मागताना पाहायला मिळतं। कसं बघतात त्या घटनेकडे? तर आज सकाळी मुंबई विभागीय काँग्रेसने माफी मांगो मोदी म्हणून कार्यक्रम घेतला होता। त्यात काही लोकांची धरपकड पण झाली होती, पण कदाचित त्या आंदोलनामुळे असेल किंवा मला माहिती नाही, पण मोदींनी आज माफी मागितलेली आहे। पण त्यामध्ये आमचं समाधान झालेलं नाही, कारण एक तर ती अनकंडिशनल माफी नव्हती, त्यामध्ये किंतु परंतु लावला होता। सावरकरांची तुलना छत्रपती शिवरायांची करायची काही गरज नव्हती आणि त्यामध्ये माफी मागता मागता देखील त्यांनी कुठेतरी राजकारण करायचा प्रयत्न केला, राहुल गांधींना कुठेतरी ओवायचा प्रयत्न केला। सावरकरांच्याबद्दल वेगळी चर्चा होऊ शकते, त्याबद्दल आमची काही स्ट्रॉंग मतं आहेत। त्यांनी काही चांगलं केलं असेल तर चांगलं म्हटलं पाहिजे, चुकीचं केलं असेल तर ते लोकांच्या समोर मांडलं पाहिजे। पण या प्रकरणामध्ये सावरकरांचा उल्लेख करणं गरजेचं नव्हतं। पण नुसती माफी मागितली, काँग्रेसनी मोदी माफी मागो म्हटले होते त्याप्रमाणे मागितली, ठीक आहे, तो अध्याय संपला। पण आज या प्रकरणामध्ये कोणीतरी भ्रष्टाचार केलेला आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये जर कोणी भ्रष्टाचार करत असेल, कोणी गलथानपणा करत असेल, तर त्याला शोधून काढून त्याला शिक्षा केली पाहिजे। माझी विनंती आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या भूमीतून उड्डाण घेण्यापूर्वी त्यांनी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, त्या व्यक्तीला दोषी ठरवून त्याला शिक्षा केली पाहिजे, त्याला प्रायश्चित्त घेतलं पाहिजे। मग ती मुख्यमंत्री असोत, बांधकाम मंत्री असोत किंवा अगदी मुख्यमंत्री म्हणतात की नेव्हीची जबाबदारी, ती अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे। कारण सैन्याचं मनोधैर्य तुम्ही खचू देऊ नका। अशा मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळं नेव्ही असेल किंवा सैन्य दल असेल त्याचं मनोधैर्य खचेल असं वक्तव्य करू नका। तुम्हाला खरंच वाटतंय की नेव्हीच्या काही लोकांची चूक आहे तर नेव्हीचा पॉलिटिकल हेड म्हणून राजनाथ सिंह यांनी राजीनामा दिला पाहिजे। सर, ह्याला जाऊन पुढे जाऊन ते म्हटलेत की आजचं जे वाढवण बंदरांचं प्रकल्पाचं उद्घाटन होतं, ते म्हटले की 60 वर्ष हे संपूर्ण प्रकल्प जे ते थांबवण्यात आलं होतं, थेट काँग्रेसवर टीका करण्याचा हा प्रयत्न होता आणि स्थानिकांचा ह्याला अनेक वर्षांपासून आंदोलन उभं होती, आजही घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न जो कोणी केलेला, कसं बघतात यामध्ये? हे प्रधानमंत्र्यांचं वक्तव्य आजकाल ते फार पोरकट वक्तव्य करायला लागलेले आहेत। प्रधानमंत्र्याला साजेशी वक्तव्य करत नाहीत। 60 वर्ष झालं नाही, हे प्रोजेक्ट फार मोठं आहे। देशाची क्षमता एवढं मोठं प्रोजेक्ट करायची होती का 1947 साली किंवा 50 साली, हे तपासलं पाहिजे। केला तर एवढं महत्वाचं प्रोजेक्ट होतं, तुम्ही 10 वर्ष का थांबला? महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला, आता महाराष्ट्राच्या निवडणुकीला तुम्हाला सामोरं जायचं, त्यामुळे मोठ्या मोठ्या प्रोजेक्टची उद्घाटन भूमिपूजन तुम्ही करायला लागलेलं आहे। हे सगळं ढोंग आहे, हे महाराष्ट्राचं आणि देशाचं मोठं प्रोजेक्ट आहे, त्यात काही शंका नाही आहे। पण आम्हाला भीती आहे की हे प्रोजेक्ट जरी JNP अथॉरिटी, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी दिलं तरी ते पोर्ट फक्त जमीन अधिग्रहणाचं अडचणीचं आणि अवघड काम करेल। आणि एकदा जमीन ताब्यात आली की म्हणजे धक्के बांधले जातात, जिथं खरं काम होतं ते धक्के सगळे खाजगीकरण करून आढळण्याला दिले जातील। सर, तुम्ही खरं तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मुद्द्यांवरही टीका करताना आता पाहायला मिळतात, पण यातच एक काँग्रेसचा सर्व्हे आला होता, त्याच्यावर तुम्ही काल म्हटलं तर, पण आता राज्यातले नेते असतील, सत्ताधारी पक्षातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ते थेट म्हणतात की हा सर्व्हे काँग्रेसने मुद्दाम केलेला आहे, कारण त्यांना उद्धव ठाकरेंची जागा दाखवायची। असं काही आहे का यामागे? उद्धव ठाकरे सारखे मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करा म्हणून बोलतात आणि त्यामुळे काँग्रेसने 4 भिंतीच्या आत हा सर्व्हे केला असं म्हणतात। सर्व्हे हा नेहमी 4 भिंतीच्या आत असतो आणि आमची लढाई उद्धव ठाकरेंशी नाही, आमची लढाई महायुतीशी आहे। आम्हाला भाजपला राज्यातून घालवायचंय आणि त्यामुळे आम्ही जी लढाई करू ती खुल्लमखुल्ला लढाई एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी करू। आणि त्यामुळे हा जो सर्व्हे आहे तो महायुतीला किती जागा आणि महाविकास आघाडीला किती जागा आहेत हा सर्व्हे आहे। पण अर्थात हा सर्व्हे काही जुना सर्व्हे आहे की मला फार काही त्याबद्दल बोलायचं नाही। त्यांनी आम्हाला फार कमी जागा दाखवल्यात, याच्यापेक्षा जास्त जागा आमची येण्याची खात्री आम्हाला आहे।
सर अगदी शेवटचे दोन प्रश्न. एकंदरीत तुम्ही आता 1 तारखेला संपूर्ण आंदोलनाच्या भूमिकेत आहात. आज मोदींनी माफी मागितली तर तुमची आंदोलनाची भूमिका तशीच असणार आहे का किंवा ह्याच्यात काही बदल होणार आहेत? कारण की 24 तारखेला जे आंदोलन होतं त्याच्यानंतर मग सगळ्यांनी माघार घेतली होती आणि फक्त मुखपट्ट्या बांधून आंदोलनाची भूमिका जी आहे ती बजावली होती. तर आता पुढचं येणारं आंदोलन ते सक्सेस होणार आहे का? हे पहिल्यांदा आम्ही आंदोलन माघार घेतलं नाही, चुकीची माहिती तुमची. आम्ही जे मागं आंदोलन करणार होतो त्यावर हायकोर्टाने बंदी घातली म्हणून आम्ही तेच आंदोलन मुखपट्ट्या बांधून आणि काळ्या फिती बांधून आम्ही केलं. माघार घेतला असा त्याचा अर्थ कृपा करून काढू नका. हायकोर्टाचा आम्ही आदर ठेवला त्यांच्या विषयाचा. आता आम्ही पुन्हा 1 तारखेला आंदोलन करणार आहे. त्याला परवानगी मिळो अगर न मिळो. आणि प्रधानमंत्र्यांनी जी माफी मागितली ती आम्हाला मान्य नाही आहे. एक तर ती कंडिशनल माफी आहे, पण माफी मागून उपयोग नाही. तुम्ही जे दोषी आहेत त्यांना आज कोणीतरी त्या प्रकल्पामध्ये पैसे खायचा प्रयत्न केलेला आहे. आता एकमेकावर टोलवाटोलवी चाललेली आहे. मुख्यमंत्री म्हणतात की नेव्हीचा दोष आहे. तुम्ही सैन्याचं मनोबल खच्ची करताय, हे करू नका अशी आमची त्यांना विनंती आहे. सोबत होते तेच आता तिकडे होईल असं आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तुम्ही जर तुम्हाला खरंच विश्वास असेल की नेव्हीच्या पातळीवर काही घोटाळा झालेला आहे, मग नेव्हीचे पॉलिटिकल हेड असलेले राजनाथ सिंग यांच्यावर जबाबदारी फिक्स केली पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न आहे की मंत्री तानाजी सावंत यांनी एक खरं तर सजातीय मानव सजीवासंदर्भातलेच हे वक्तव्य म्हणू शकतो. ते असं म्हणतात आहेत की राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून आम्ही जरी बसलो तरी बाहेर येऊन आम्ही उलट्या करतो एका पक्षाबद्दल किंवा मानवच्या असं बोलणं. आणि त्याच्यानंतर मग आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना या संदर्भात आम्ही नाराज आहोत असं सांगितलेलं आहे. महायुतीत पुन्हा आगडबम झालेलं आहे का सगळं? नाही पहा, तानाजी सावंत मला एवढंच सांगायचं की तुम्हाला कुणी हात धरून जिथं बसवलंय का? तुम्ही सक्ती केली की तिथे बसलंच पाहिजे. तुम्हाला नसलं बसायचं तर राजीनामा देऊन बाहेर जाणं. पण तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, तुम्हाला भ्रष्टाचार करायचा म्हणून तुम्ही तिथं बसलाय. तुम्हाला आवडो अगर न आवडो. आणि मुख्यमंत्री आता अडचणीत आहेत. हे मालवणचं प्रकरण त्यांच्यावर शेकलेलं आहे. आता अजित पवारांनी तक्रार केलेली आहे. एका बाजूला आम्ही रोज बातम्या ऐकतोय की अजित पवारांची महायुतीबद्दल हकालपट्टी होणार आहे. आता हे तानाजी सावंतांचं वक्तव्य त्याच दिशेनं आहे. आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांना काल अजित पवारांनी मला वाटतं तटकरे जाऊन भेटलेले आहेत, त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे. पण आता मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायचा अधिकार आहे का नाही मला माहिती नाही. पण जे महाराष्ट्रात चाललंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रापुढं अनेक असंख्य बेरोजगारीचे प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर संविधान बचावचा विषय आहे. इतके मोठे गंभीर प्रश्न असताना आणि तुम्ही हे आपसात तू मेमे चाललेली आहे, हे फार दुर्दैवी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी कुठेतरी याला कंट्रोल घातला पाहिजे आणि कोणाला तरी शिक्षा दिली पाहिजे. तानाजी सावंतांना नसल बसायला तर काढून टाका, त्यांना हकालपट्टी करा त्यांची. सर आमच्याशी बोलण्यासाठी खरं तर आता आपण पाहिलं तर महाराष्ट्रात जे चालू आहे ते संपूर्णतः दुर्दैवी चालू आहे असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. त्यामुळे या संदर्भात आता पुढची मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांतसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.